वचनाच्याद्वारे प्रत्येक जण आणि प्रभू प्रत्येकाला आनंदाने हर्षाने भरून काढ आणि जिवंत देवा या वचनाप्रमाणे आम्ही सर्वजण आचरण करणारा आम्हाला बनव. येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली म्हणून आमेन. आज आपण काही मुद्दे स्पष्ट मी करतो. देवाच्या वचनामध्ये जे अधिकारी आहेत परमेश्वराने नेमलेले आणि अधिकाऱ्यांच्या आम्ही अधीन असलं पाहिजे का, आणि हे अधिकारी जे असतात हे कोणापासून असतात, अधिकार हा कोणापासून आहे आणि अधिकाऱ्याच्या अधीन आम्ही असावं का, तर ह्या सर्व गोष्टी पवित्रशास्त्रामध्ये आहेत. आणि जे राजे दिलेले आहेत आणि त्या राजांच्या अधीन किंवा आमचा खरा राजा कोण आहे असे काही पॉईंट मी लिहिले देवबाप्पाच्या कृपेने आपण ते तयार केलेत वचनाच्या द्वारे. तेव्हा ते आपण पाहणार आहोत. आपण सुरुवातीला अधिकाऱ्यांशी आमचं वर्तन कसलं असलं पाहिजे, कसं असावं या विषयात आपण पाहणार आहोत. आणि त्या संदर्भामध्ये रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत की अधिकाऱ्याशी, जे आपले अधिकारी आहेत त्यांच्याशी आपलं कसं वर्तन असलं पाहिजे, आपण वागणूक कशी असली पाहिजे, आपलं कशा प्रकारचे आपण त्यांच्याशी आपला व्यवहार ठेवावा, कशा प्रकारे आपण आपलं वर्तणूक त्यांच्याशी ठेवावी. रोमकरास पत्र 13 हे पहिलं वचन, 13वा अध्याय आणि पहिलं वचन जर कोणाला मिळालं असेल तर पहा. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत. हो, आमेन आमेन आमेन. पहा की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावं. पहिली गोष्ट आम्हाला देवबापाने सांगितलं की जे अधिकारी आहेत, आता वरिष्ठ अधिकारी म्हणजे कोण, जिथे आपण ज्या क्षेत्रात आहोत कामाला आणि आपल्यापेक्षा कुणीतरी बॉस म्हणून आपला आमचे बॉस आहेत आमचे, तर त्यांच्या अधीन असणं आपल्याला फार गरजेचं राहणं. आणि कुणी का असताना आपल्यावर जे नेमलेले आहे, नेमणूक केलेली आहे, देवाने नेमणूक केलेली असते, कुणी का असताना आपण जरी समजा उदाहरणार्थ मी समजा एखाद्या ठिकाणी झाडू मारतोय, तर झाडू मारत असताना माझ्यावर कुणीतरी आहे की तो मला म्हणतो की इथं व्यवस्थित हे करा तिथं, तर मी त्याचं ऐकलं पाहिजे. राईट. हां, तर कुणी का माझा जे काही अधिकारी आहेत, बॉस आहेत, त्यांच्या अधीन असावं असं हे वचन सांगते. आणि अधिकारी हा कुणी का असाना, तो अन्याय असो, तो धर्महीन असो, तो धार्मिक असो, तो देवाला मानणारा असो, तो कोणत्या काही घेणं देणं नाही, तो देवाने नेमला आहे आणि त्याच्या अधीन असावा आपण, असं देव शिकवतो ह्या वचनामध्ये तरी आपण पाहत आहोत. राईट. तेव्हा अशा प्रकारे आम्हाला प्रभू म्हणतो की, आणि मग आता अधिकार जो आहे हा देवापासूनच आहे. असा कोणताच अधिकार नाही की जो देवापासून नाही. देवापासून अधिकार आहे, ही गोष्ट आम्ही पाहिली. आता नीतिसूत्रे जर पाहिलं तर 24व्या अध्यायाचं 21वं वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी माझ्या मुला परमेश्वराचे व राजाचे भय बाळग, आणि जे चंचल मनाचे किंवा वृत्तीचे आहे त्यांच्यात मिसळू नकोस. तर दोन गोष्टीचं भय, एक राजाचं भय धरा, परमेश्वराचं पहिली गोष्ट भय धरा, राजाचं भय धरा. देवाचीच ही इच्छा आहे असं नीतिसूत्रे सांगते. आम्हाला जे राजे नेमले आहेत, आम्हाला जे मंत्री नेमले आहेत, आम्हाला जे आमदार खासदार नेमले, आम्हाला जे वरिष्ठ अधिकारी नेमले आहेत ते देवाच्याकडून आहेत. आमेन. आणि आम्ही मनापासून त्यांचं भय धरावं, म्हणजे त्यांच्या आम्ही अधीन असावं, ही देवाची इच्छा आहे. त्यांचं आम्ही ऐकावं, त्यांचा मान करावा, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, त्यांच्यासाठी मध्यस्थी करावी. आमेन. ही देवाची इच्छा आहे. प्रियजनो, आम्हाला कुठंतरी अधीन राहायचंय आम्हाला, आणि ते देवानेच नेमलेत आमच्यावर, म्हणून त्यांच्या अधीन असणं फार गरजेचं आहे. उपदेशाच्या पुस्तकामध्ये देखील आम्ही पाहतो 8व्या अध्याय 2ऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी देखील आहे, राजाची आज्ञा पाळ, तू देवाची शपथ घेतली आहेस म्हणून ती पाळ. नीतिसूत्रे 24-21 जसं आम्ही पाहिले की परमेश्वराचे व राजाचे भय बाळग. ती त्याला पत्र पहा 3ऱ्या अध्यायाचं पहिलं 3:1. त्यांनी सत्ताधीश व अधिकारी यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे. अशा प्रकारे हे पिताला पत्रामध्ये आहे, पिताच्या पत्रात सत्ताधीश व अधिकारी. आज ही सत्ता कोणाची असो,
लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. सत्ता कोणाची का येईना? सत्ताधीश जे आहेत, जे आमच्यावर नेमलेले आहेत, त्यांना सत्ता प्रजाच ठरवते कोण पाहिजे आपल्याला सत्तेमध्ये, कोणाला आणायचं. कोण ठरवते? आपणच ठरवतो, आपणच मत देतो. आणि ज्याला बहुमत येते, बहुमत मिळते, ते सत्ताधारी होतात. आणि ते सत्ताधारी होतात आणि ती देखील एक योजना परमेश्वराचीच असते की सत्ताधीश हे असावे. आणि मग देवाची स्तुती असो, आज जे सत्ता आलेली आहे, ज्यांच्याकडे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र चालेल, कारण त्यांच्या हातात सत्ता जी दिली गेली आहे त्या मताच्या द्वारे किंवा देवाच्या कृपेने किंवा आपण सर्वांनी दिली त्याला, तर ते आपण पवित्र शास्त्रात म्हणतो तर देवाने तो अधिकार त्यांना दिला आहे. आता आपण असं म्हणणार आहोत, तर आपण त्यांच्या अधिपत्याखाली राहूया, आपण त्यांचा मान करूया, असं हे वचन शिकवते. आणि तशाच प्रकारे देवाला ते आवडते. आणि म्हणून मन मानेल अशा प्रकारे आपल्याला चालता येत नाही किंवा आपल्या मनाने असं काही होता येत नाही. तर ही जी सत्ता दिली आहे ती देवाने त्यांना दिली आहे. आणि मग आपल्या सत्ताधीश जे आहे ते देवाने अधिकारी नेमले आहेत आणि परमेश्वराने नेमल्यामुळं आपण त्याच्या आज्ञा पाळाव्यात. तिथाच्या पत्रामध्ये ते आहे 3 अध्यायाच्या 1 वचनामध्ये आम्ही ते तिथे वाचू शकतो आपण. आता माझ्यासोबत काढा 1 पेत्र याचा 2 अध्याय 13 वचन. 1 पेत्र 2 अध्याय 13 वचन. आता 1 पेत्राच्या मध्ये 2 अध्यायाच्या 13 वचनामध्ये तुम्ही जर काढला असेल तर त्या ठिकाणी असं लिहिलंय, प्रभूकरिता तुम्ही माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा. प्रेज द लॉर्ड. माणसाने जी व्यवस्था स्थापिली आहे त्याच्या अधीन असा आणि राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन असा. आणि अधिकारी हे वाईट करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणाऱ्यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठविले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा. प्रेज द लॉर्ड. आता पुढे 17 वचन जर पाहिलं, सर्वांस मान द्या, बंधू वर्गावर प्रीती करा, देवाचं भय धरा, राजाचा मान राखा. हालेलुया. आमेन. हे वचन असं शिकवतात की जी सत्ता जी आहे ही जी माणसाने स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असता. प्रभू करता तुम्ही जी व्यवस्था स्थापन केली आहे परमेश्वराने किंवा मानवाने जरी व्यवस्था स्थापन केलेली आहे, अशी व्यवस्था स्थापन केली की जो सत्ताधीश होईल, ज्याला लोक निवडून देतील, त्याच्या हातात सत्ता असेल आणि तो अधिकारी असेल. तर ही जी सत्ता निर्माण केलेली आहे की अशा प्रकारे स्थापन केलेली आहे, जे मनुष्याने स्थापन केली, इथं लिहिलंय पहा की माणसाने स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असतं. ही व्यवस्था देवाने लावलेली आहे, ही व्यवस्था माणसाने लावलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तर ती आपण म्हणूया ते परमेश्वराने ही व्यवस्था लावली, तर त्याच्या आपण अधीन असलं पाहिजे. प्रियजनो, जुन्या करारामध्ये देवाने जी व्यवस्था लावली होती, जी व्यवस्था परमेश्वराने लावली होती जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांमध्ये, तर ही फार मौल्यवान होती, अत्यंत चांगली होती. की तो राजा जो होता, राजा ही देवाच्या इच्छेप्रमाणे निवडत असत. सत्ताधीश कोणी जर आला ना, सत्ता कोणाच्या हातात द्यायची, सत्ता हे आपण आता जसं ठरवतो, जसे वोट आपण देतो, जसं आपण हे करतो, मतदान देतो, तसं कोणाला राजा नेमायचं हे देखील प्रभू परमेश्वर त्या इस्रायलमध्ये तो ठरवत होता. आणि किती चांगलं होतं हे की मी सांगेल तो राजा असावा. आणि हीच गोष्ट जर आम्ही पाहिली अनुवादाच्या पुस्तकामध्ये 17व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये, अनुवादाचं पुस्तक काढा. अनुवादा उत्पत्ती निर्गम देवी गणना अनुवाद 5वं पुस्तक, त्याचा 17वा अध्याय आणि 15 वचन, की तो म्हणतो देव निवडील त्याला पूर्वी. वाचा, मिळालं का? तर तुझा देव परमेश्वर ज्याला निवडील त्यालाच तू आपणावर राजा नेमेव. आपला भाऊबंधातून आपल्यावर राजा नेमवावा, तुझ्या भाऊबंधांपैकी नाही अशा कोणाही परदेशीयाला आपणावर नेमू नये. अशा प्रकारे ही पद्धत होती की तुझ्या भाऊबंधापैकीच कोणीतरी नेम आणि मी जे सांगेल त्याला नेम. आणि ही फार चांगली गोष्ट होती त्या इस्रायल लोकांसाठी की कोणीला राजा नेमायचा. आणि प्रियजन हो, राजा देवाच्या इच्छेप्रमाणे असायचा. आमेन. पण एकदा अशी घोडचूक केली इस्रायल लोकांनी
शमूएल जो होता तो अत्यंत म्हणजे लहान बाळ होता तेव्हा तो मोठा झाल्यानंतर तो वृद्ध झाला आणि वृद्ध झाल्यानंतर त्याला 2 मुलं होते. ते 2 मुलं काही समर्पित दिसत नव्हते ते लोकांना, इस्रायल लोकांना. आणि इस्रायल लोकांनी आग्रह केला की शमूएलला सर्वांनी येऊन की आपण आम्हाला जसे दुसऱ्याला राजे आहेत तसे आम्हाला पण राजा नेमा, आमच्यावरही राजा नेमा, राजा आम्हाला पाहिजे. आणि ही देवाची इच्छा नव्हती त्यावेळेला त्यांना राजा द्यावा म्हणून, परंतु लोकांची इच्छा होती. लोकांना असं वाटत होतं की आम्हाला राजा पाहिजे, आम्हाला राजा पाहिजे. आणि चुकीच्या त्यांनी म्हणजे मागणी जी ज्या वेळेला योग्य वेळ नव्हती पण लोकांच्या आग्रहस्तव शमूएल देवापाकडे गेला आणि त्याने म्हटलं की प्रभू परमेश्वरा, हे लोक राजा मागत आहेत, मी काय करू? आणि देवाने त्याला सांगितलं की ते जे मागत आहेत ते असू दे, त्यांच्या आग्रहामुळे मी नेमतो राजा. पण तो राजा त्या इस्रायलांना वेठीस धरेल, कोणी पानकी बनवेल, कोणी त्या घोड्याच्या समोर पळवायला लावेल, त्याला कष्ट करून घेईल, त्याच्या समोरून असं करेल तसं करेल. हा राजा असा असेल, तो मनासारखा नाहीये. आता देवाने जर समजा नेमला असता तर परमेश्वराची योजना होती तेव्हा त्यानं नेमला असता तर चांगलं झालं असतं. पण या ठिकाणी असं आहे की इस्रायल लोक म्हणतात की आम्हाला पाहिजे. असेच लोक काही आहेत की नाही आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला हा पाहिजे. पण त्यामध्ये हे शोधत नाही की ही देवाची योजना आहे का. जसं इस्रायल लोकांनी शोधली नाही देवाची योजना. आणि शमूएलला म्हटलं, शमूएल असताना एवढंच की शमूएल थोडासा वृद्ध झाला होता. आणि म्हणून ही गोष्ट जर आम्ही पाहिली तर पहिल्या शमूएलच्या पुस्तकाच्या 8व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आहे. पहिले शमूएल 8वा अध्याय त्या 5व्या वचनामध्ये हे आहे की आम्हावर राजा नेमा. आणि त्या आग्रहामुळे देवाने पहिला इस्रायलाचा राजा शौल याला नेमणूक केली त्याची. आणि तो देखील मनासारखा नव्हता. सुरुवातीला देवाचा आत्मा त्याच्यावर आला, तो चांगलं वागला, पण त्याला जे काही करायचं होतं त्याने कुठाने भानगडी चुकीच्या केल्याच, ज्या करायच्या नव्हत्या. अशा प्रकारे पहिले शमूएलच्या पुस्तकामध्ये 8व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आम्ही ते वाचतो की आम्हाला राजा नेमा, आमच्यावर राजा नेमा. आणि त्यांनी हे देवाचं कधी ऐकलं नाही त्या इस्रायल लोकांनी त्यावेळेला. आणि त्यांच्या मनासारखं, आमच्या मनासारखा कोणतरी आम्हाला नेमा अशा प्रकारे त्यांनी केले. पहा, वाचा जर मिळाला असेल. ते त्यास म्हणाले, पहा आता तुम्ही वृद्ध झाला आहात आता. लोक म्हणाले आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाही. हो, तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत, ते काय समर्पित दिसत नाहीत. अजून तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय इन्साफ करावयास आमच्यावर एक राजा नेमा. जे इतर राष्ट्र जसे राजे आहेत त्याचा आमच्यावर प्रजन हो. राजा तर देवाने आम्ही सुरुवातीला पाहिलं की राजा जो आहे त्याच्या इच्छेप्रमाणे असावा. राजा आहे, मी सांगेन तो राजा असला पाहिजे, देवबापाची इच्छा. आणि तुम्ही आपल्याच भावनांपैकी, आपल्याच लोकांपैकी राजा नेमा, परक्याला कोणी नेमू नका. हे देवाचे स्पष्ट होतं. पण त्यांनी काय केलं की नाही, आम्हाला पाहिजे, आमच्या मनासारखा पाहिजे, तुम्ही कोणीतरी नेमा. अरे पण कोण नेमणार आहे? कोणाला उभा करायचं? कोण आहे देवाच्या मनासारखा? प्रियजनो हो, हा शाऊल काही देवाच्या मनासारखा नव्हताच. आणि का? कारण तो कसा असेल, काय असेल हे ते पाहूया. तुम्ही नंतर पहा, ते पुढे जर वाचलं तर तो कशा प्रकारे लोकांना वेठीस धरणार आणि तो कोणाला कसं हे, कोणाला स्वयंपाकी बनवणार आहे, कोणाला काय बनवणार आहे, खुजे बनवणार आहे, असं ते पुढं आहे. आणि प्रियजनो, जर मनाप्रमाणे आपण केलं तर अशा प्रकारे आम्ही चूक करत आहोत. देवाची इच्छा जाणून घ्या. कोणती गोष्ट मागण्या पहिली की देवा ही तुझी योजना आहे का, हे आम्ही मागावं का, आम्ही म्हणजे हे योग्य आहे का आमचं मागणं. म्हणजे ते काही त्यांना, मला वाटतं तसा त्यांनी काही हेच केलं नाही की देवाची योजना जाणून घेतली नाही. म्हणून प्रियजनो हो, आमचा राजा आमच्या मालकीचा राजा असावा. आमचा राजा प्रभू परमेश्वर आहे. आपला राजा कोण आहे? प्रेज द लॉर्ड. आपला खरा राजा कोण आहे हा पॉईंट जर आम्ही पाहिला तर प्रियजनो हो, आम्ही पाहूया स्तोत्रसंहिता 44:4. हे देवा तूच माझा राजा आहेस. स्तोत्र करतात तिथे म्हणतात, देवा तू माझा राजा आहे. आणि परमेश्वर आपल्या मनासारखा राजा आहे, जो आपल्यावर राज्य करतो, जो आपल्याला चालवतो. पवित्र आत्मा आपला महान मार्गदर्शक, महान शिक्षक आहे, जो आपल्याला देवाने दिला आहे. आमेन. असा महान देव आहे, तो महान थोर आहे, त्याने पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे, जो आपल्याला मार्गदर्शन करतो, जो आपल्याला सेवा करण्यासाठी कृपा पुरवतो, तो आपल्याला पुढे पुढे घेऊन जातो. हालेलुया. जो कोण आज जगाचे अधिपती जे आहेत किंवा मोठे आहेत त्यांना कदाचित मार्गदर्शन होत नसेल, त्याच्या एका छोट्याशा दासाला, एका नम्र लोकांना, देवाच्या पवित्र जनाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन होते की काय
कसं काय करावं, कुठे जावं, काय म्हणावं, काय होईल, कसं होणार आहे, काय होणार आहे. जर देवाला विचारलं तर पवित्र आत्मा आपल्याला कसं शिकवतो. तो महान शिक्षक आहे, तो आमच्या मनासारखा राजा आहे. प्रेज लॉर्ड. देव आमचा राजा. स्तोत्र 44. यशाचं पुस्तक 33 अध्याय आणि 22 वचन. आमच्या परमेश्वर आमचा राजा आहे. यशाच्या पुस्तकामध्ये 43 अध्याय 15 वचनामध्ये मी उत्पन्न करता प्रभू म्हणतो मी तुमचा राजा आहे. हालेलुया. आता देवबापाचं जे वचन आहे युगानुयुग ज्याचं राज्य आहे असा तारणारा प्रभू परमेश्वर स्तोत्रसंहिता 145:13 मध्ये आहे की त्याचं राज्य युगानुयुगाचं राज्य आहे. असा तो राजा आहे आमचा. हालेलुया. आणि म्हणून असा आमचा राजा असावा जो राजांच्या राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो तुमचा आणि माझा राजा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि नवीन करारामध्ये जर येशू ख्रिस्ताचं आम्ही जर पाहिलं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 18व्या अध्याय 36व्या वचनामध्ये, तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की माझं राज्य जे आहे ते माझं राज्य या भूतलावरील किंवा या ठिकाणचं राज्य नाही माझं. 18वा अध्याय 36 वचन योहानाचे शुभवर्तमान. माझे राज्य या जगाचे नाहीये, माझे राज्य या जगाचे नाही. वाचा. येशूने उत्तर दिले, हो. माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य येथले नाही. आमेन. माझे राज्य येथले नाही, या ठिकाणचे नाहीये. माझे राज्य जर इथं असते तर माझ्या शिष्यांनी, माझ्या लोकांनी, यहुदी लोकांनी, ह्या लोकांनी तर लढाया केल्या असत्या आणि जिंकलं असतं किंवा काय केलं असतं. पण माझं राज्य या ठिकाणचं नाहीये. मग कोणतं राज्य होतं त्याचं? तो पहा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आमच्यासाठी दीन झाला. तो महान देवाचा अगदी जवळचा असून स्वर्ग सोडून आला. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू होता आणि आहे. पण तो किती नम्र झाला. तो म्हणतो मी या जगाचा आणि या भूतलावरील राज्य माझं नाहीये, हे राज्य नाहीये माझं. या जगाचे राज्य नाही माझे राज्य. जसे या जगावर राज्यकर्ते आहे, ज्या या भूतलावर, महाराष्ट्रावर, भारत देशावर ज्या घटनेच्या नुसार काही राजे आहेत, काही प्रधानमंत्री आहेत, काही वेगळ्या प्रकारचे केंद्रातले मंत्री आहेत आणि वेगळ्या प्रकारचे संरक्षण मंत्री म्हणा, आपले राष्ट्रपती आहेत, सर्व प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या हे आहेत त्यांच्या, ते देवाच्या कृपेने नेमले आहेत, त्या देवाने नेमले आहेत. आणि तेव्हा तशा प्रकारे हे भूतलावरील जे आहेत पण ते बदलत असतात 5 वर्षाला याला त्याला. पण आम्ही पाहतो त्याचं राज्य अविनाशी आहे, त्याचं राज्य सनातन आहे. युगानुगाचं राज्य आहे त्याचं. प्रेज द लॉर्ड. त्याचं राज्य कसं आहे जर पाहिलं तर ते फार मोठे. आणि कशा प्रकारे ते पण एक आहे पॉईंट की कशा प्रकारे त्याचे राज्य आहे. पण आम्ही पाहतो त्याचं राज्य अविनाशी आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं राज्य या ठिकाणचं नाही. आणि हे जे राज्य जे आहे ते या ठिकाणचं नसून ते राज्य कसं आहे जर आम्ही पाहिलं तर दानिएलाच्या पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. दानिएलाच्या पुस्तक 4थ्या अध्याय 3ऱ्या वचनामध्ये की सर्व काळचे हे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. प्रेज द लॉर्ड. दानिएलाचं पुस्तक 4थ्या अध्याय 3रं वचन. तसंच दानिएल 4थ्या अध्याय 34व वचन. दानिएल 7वा अध्याय 27व वचन. हे त्याच्या राज्याबद्दल आहे. देवाचं राज्य कसं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. कसं राज्य आहे त्याचं पहा. दानिएल 4:3 वाचा. त्यांची चिन्हे किती थोर, हो, त्यांच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा. त्याचे राज्य सार्व कालाचे आहे, त्याचे राज्य सार्व कालचे राज्य आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे. अजून आमेन. ठीक आहे. अजून दानिएल 4:34 वचन. त्याचे राज्य पिढ्यानपिढ्याचे राहणारे आहे तसं तिथं आहे. राईट. अजून 3रं वचन जर पाहिलं तर 3रं वचन वाचलं तुम्ही. 34व वचन वाचा. 4:34. हे दिवस संपल्यावर मी नबुखदनेस्सर
नबुखदनेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लाविले. माझी बुद्धी मला परत आली. मी परस्पर देवाचा धन्यवाद केला. असा सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याच्या महिमा गायला. कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. नबुखदनेस्सर सांगतो की मी जो नबुखदनेस्सर याचा राजा होतो, की मला प्रभू परमेश्वराने जे काही 7 वर्ष त्याला जे काही हे केलं होतं, राणावनात टाकलं होतं, त्याचं राज्य गेलं होतं पूर्णपणे आणि त्याला परत राज्य मिळवून दिलं होतं देवबापाने. कारण त्याला जो गर्व झाला होता की हे यरुशलेमे हे माझ्याच पराक्रमाने झालेलं आहे, हे बाबेलाच्या पराक्रम, बाबेल हे सर्व माझ्या याने झालेलं आहे, आपलं हे बाबेला हे सर्व काही असं तो गर्वाने म्हणाला होता, हे माझ्या पराक्रमाने झालेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्याला गर्व आला. म्हणून त्या ठिकाणी त्याला देवाने पाळलं. म्हणजे देवाने म्हटलं ठीक आहे, तुला जर असं स्वतः तो करतोस, तो म्हणतोस तर मग मी. आणि तो तिथं हे गेला, तो पडला तो. आणि तिथे 7 वर्ष असे त्याच्यावरून गेले की जे फार भयंकर होते. आणि तो पशुसारखा गवत खाऊ लागला. आणि मग त्याला त्याची बुद्धी पण गेली होती, पण देवाने परत त्याची बुद्धी त्याला मिळाली आणि परत त्यात ते राजेशन प्राप्त झाले. आणि मग तो लिहितो की खरंच मला समजलंय की देवासारखा कोणी देव नाही आहे, तो जिवंत आणि खरा देव आहे. प्रेज लॉर्ड. तर प्रियजनो, त्याचं राज्य जे आहे ते पिढ्यानपिढ्या राज्य आहे. 34व्या वचनामध्ये वाचतो आम्ही. आणि 7व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये त्याचे राज्य सनातन राज्य आहे. सर्व सत्ताधारी अशा प्रकारे सत्ताधीश आहे त्याची जी ही आहे, सर्व सत्ताधीश त्याची सेवा करतील, त्याचे अंकित होतील, असं त्या ठिकाणी आहे 7:27 मध्ये. स्तोत्रसंहिता 10व्या अध्याय 16व्या वचनामध्ये परमेश्वर युगानुयुग राजा आहे. कसा राजा आहे आमचा तो आम्ही पाहत आहोत. हालेलुया. तो युगानुयुग आहे, असा तो राजा आहे परमेश्वर, आणि त्याला अंत नाही. यशायाच्या पुस्तकामध्ये आहे पहा, तो सौम्य आहे, तो लीन आहे, त्याला सर्व समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती, आहे की नाही, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असा ते आहे. अशा प्रकारे त्याच्या खांद्यावर सत्तार आहे. तो असा प्रकारे थोर राजा आहे जो आम्हाला मिळालेला आहे. आणि प्रियजनो, त्याचे राज्य जे आहे, तारणाऱ्या प्रवेशने म्हटलं की माझं राज्य या ठिकाणचं नाही असतं तर मी तसं लढाई केल्या असत्या किंवा मी जिंकवलं असतं. परंतु त्याचं राज्य कुठलं होतं? मग तारणारा प्रभू परमेश्वराचं राज्य कोणत्या याचं होतं? तर ते स्वर्गाचं. मग आम्ही पाहतो त्याचं राज्य जर स्वर्गीय राज्य होतं तर ते राज्य कोणाला मिळेल? ते राज्य कोणाला मिळेल? कोणाला मिळेल ते राज्य? ते राज्य तिथलं आहे, ते कोणासाठी आहे? प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी, प्रत्येक त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ते त्या लोकांना मिळेल. गलतीकराचं पत्र 5व्या अध्याय 21व्या वचनामध्ये, गलतीकराचं पत्र 5व्या अध्याय 21व्या वचन, याकोबाचं पुस्तक याचा 2रा अध्याय 5वं वचन, याकोबाचं पुस्तक 2रं 5वं वचन 2:5. तसंच गलती 5:21, जिथे ज्या गोष्टी आहेत ज्या वाईट आहेत, ज्या तो करत नाही व्यक्ती, त्यांच्यासाठी ते राज्य आहे. गलती गलती 5:21 मिळाला असेल तर वाचा. हे दारूबाजी, अजून रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते. मी तुम्हाला रंगेलपणा, दारूबाजी या गोष्टी पूर्वी सांगितल्या होत्या. आताही सांगत आहे की असे कर्म करणाऱ्याला तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हो, हे वतन कोणाला मिळेल? जे वरचं वतन आहे, जे सार्वकालिक जीवनाचं वतन आहे, ते वतन त्या लोकांना मिळेल जे लोक ह्या दारूबाजी करत नाहीत. दारूबाजी हलक्यात घेऊ नका, दारूबाजी सहज घेऊ नका. माझ्याबद्दल बघणं की नाही, मी जरा हाय लेवलची घेतोय, याने काही नशा येत नाही, वास येत नाही, आणि याने म्हणजे छान झोप येते आणि वगैरे वगैरे गुंगी येते. अरे पण ती दारूच आहे ना, एवढेच आहे की जास्त पैसे देऊन घेतोस तू. म्हणजे काही लोकांना मी सांगतोय, मग हे नाटकं सांगतो कशाला आणि करतो कशाला? लेकरं बाळ पहा तिथं उपाशी तापाशी, त्यांची काळजी घ्या. हे ढोंग करता कशाला? दारूबाजी चांगली नाही. जो दारूबाजी करेल तर हे राज्य त्यांना मिळणार नाही, कारण ते नाशाप्रत घेऊन चाललंय तुम्हाला. याचं लक्षात घ्या. ही जी दारूबाजी आहे, हे जे ढोंग आहेत, ह्याच्या आणखीनही दुसरी गोष्ट आहे. फक्त पण दारूबाजीबद्दल मी तुम्हाला सांगतो की लोकांना असं वाटतंय की नाही आता हे आम्ही काय नाही मजा करतो, थोडंसं केलं म्हणून काय आता सारं झालंय, आता आमचं सारं काही लेकरा बाळाचं सारं झालंय, चांगलं झालंय, आम्हाला केलं म्हणजे काय प्रॉब्लेम काय आता?
प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही नाशाप्रत जाताना देवाच्या विरोधात तुम्ही वागत आहात. जे झिंगणारे ते झिंगू द्या, त्यांना माहिती नाही, पण तुम्ही विश्वासणारे त्याला हात लावायची परमिशन नाही हे लक्षात ठेवा. का दारूबाजी करणारे हे स्वर्गीय राज्याचे वतनदार नाहीयेत, हे इथं स्पष्ट होत आहे. माझं राज्य या ठिकाणचं नाही, ते वरचं आहे. आणि ते कोणाला मिळेल हा पॉइंट आपण पाहत आहोत. तर ते त्यांना मिळेल जे दारूबाजूपासून दूर आहेत. रंगेलपणा, काही सांगायची गरज आहे तुम्हाला याच्याविषयी? रंगेलपणा माहिती आहे सर्व काही तुम्हाला. रंगेलपणा, मन मानेल तसं वागणं, व्यभिचार, वाईट गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी पाहणं, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहणं, घाणेरडे, विचित्र, घाणेरडे, वाईट व्हिडिओ, जे नको आहे त्या पापाच्या गोष्टी पाहणं. आणि म्हणून प्रियजन, हे रंगेलपणा आहे, वेगवेगळ्या प्रकारचा रंगेलपणा. त्यामध्ये गुंतून जाऊ नका. स्वतःला बाहेर काढा त्याच्यातून. आणि असे कर्म, मी पूर्वी सांगतो, संत पाऊल म्हणतो गलतीकराच्या पत्रामध्ये, आणि आजही सांगत आहे, असे कर्म करणाऱ्याला स्वर्गीय राज्य नाही. आणि हे वचन आहे, हे असंच तसंच नाही लिहिलं, हे देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे देवाचं वचन संत पावलाने. म्हणून प्रियजन हो, हे तुम्ही जे टाकलेले आहे दारू, हे फार चांगलं केलंय. आता त्याला शिवू नका. त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी देवाला सहाय्य मागा आणि त्यापासून दूर राहा. आणि म्हणून याकोबाचं पुस्तक 2 अध्याय 5 वचन 2:5, याकोब 2:5. माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका. लोकदृष्टीने जे दरिद्र आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास, आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देव केले त्याचे वारीस होण्यास त्याने निवडले आहे की नाही. प्रेज लॉर्ड. आता प्रभू परमेश्वर या वचनामध्ये लिहितो की जे लोकदृष्टीने जे दरिद्र आहेत त्यांना विश्वासा संबंधाने धनवान होण्यास, आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्या देव केले त्यांची वारीस होण्यासाठी त्याने निवडले आहे. कोणाला? तुम्हाला आणि मला. प्रेज लॉर्ड. ते वारीस तिथाले स्वर्गीय, मी त्या ठिकाणचा रहिवासी आहे, त्या ठिकाणचं माझं हे आहे. आमचं वतन कुठालं आहे? खरं स्वर्गीय वतनाचे आपण भागीदार आहोत. आम्ही वरील गोष्टीकडे चित्त लावावं, या ठिकाणच्या गोष्टीकडे चित्त लागू नये. तिथे आमचं खरं हे आहे, तिथे आमच्या सर्व गोष्टी आहेत ज्या स्वर्गीय स्वर्गामध्ये खरं जर पाहिलं तर त्या ठिकाणी आम्ही आमचं चित्त लावावं. या क्षणी गोष्टी या ठिकाणीच राहणाऱ्या आहेत, म्हणून वरील गोष्टीकडे लक्ष लावलं पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो, हे माझं राज्य जे आहे, राज्य या जगाचं नाही आहे. आणि हे जे राज्य कोणाला मिळेल हा पॉईंट आपण पाहत असताना, हा जो मुद्दा पाहत असताना गलती 5:2 आम्ही पाहिलं की अशा प्रकारे ज्या झिंगणारे लोक आहेत दारूच्या गोष्टीमध्ये, सैतानाच्या गोष्टीमध्ये, वाईट गोष्टीमध्ये, व्यभिचारामध्ये, पापामध्ये, मूर्तीपूजामध्ये, घाणेरड्या गोष्टीमध्ये, चुकीच्या गोष्टीमध्ये, फसवाफसवी करणाऱ्या गोष्टी, खिचे कापण्यामध्ये, सर्व प्रकारच्या लुबाड्या करणाऱ्यामध्ये, मुंडके मोडणाऱ्या लोकांमध्ये, अफरातफर करणाऱ्या, टोप्या घालणाऱ्या लोकांना हे प्रभू म्हणतं की ताळेवर या गोष्टी करू नका. कारण असं करणाऱ्याला देवबाप म्हणतो रोज ते राज्य मिळणार नाही. आणि म्हणून जे याकोबाच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायाच्या त्या 5व्या वचनामध्ये की जे गरीब आहेत, दरिद्री आहेत, विश्वासणाऱ्यांना ते धनवान होण्यासाठी देवबापाने राज्य दिलेलं आहे. तर ते आपल्या प्रीती करणाऱ्याला देव केलेलं आहे, त्याचे वारीस होण्यासाठी त्याने निवडलेले आहे की नाही? राईट. आमेन. असं आपल्याला त्याने निवडलेलं आहे. आमेन. तेव्हा हे राज्य सर्वांसाठी आहे. गोर, गरीब, दीन, दुबळे, अशा प्रकारच्या पवित्र जनांचं त्यामध्ये त्या लोकांचा, विश्वासणाऱ्यांचा त्या ठिकाणी प्रवेश होणार आहे त्या राज्यामध्ये. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रगटीकरण 5वा अध्याय, सर्वात शेवटचं पुस्तक प्रगटीकरण 5:10 आणि प्रगटीकरण 11:15. तर त्या ठिकाणी 5:10 मध्ये लिहिले की आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या दिवसांमध्ये देवाने जे आपल्याला त्या ठिकाणी, आता जर आपण ही जे सेवा करतो, ह्या वचनाचा अर्थ असा आहे की आपण जे कष्ट केले, दुःख भोगले, त्याच्यासाठी एवढ्या साऱ्या वेदना भोगल्यात, किंवा सारं काही सोडून त्याच्या मागे आलो, किंवा आपण कष्ट, आपण व्यवस्थित राहतो, वाईट गोष्टीचं आपल्याला त्या टाकायच्या आहेत, आपल्याला स्वतःला सांभाळायचं आहे. तर प्रियजनो, आम्ही शेवटपर्यंत विश्वासू राहिलं तर प्रभू म्हणतो ते याजक लोक त्या ठिकाणी काय होतील, ते की त्या ठिकाणी असं होईल की ते पृथ्वीवर राज्य करतील. प्रेज द लॉर्ड. आमच्या देवासाठी त्या
राज्य व याजक असे केले आहे. हालेलुया. आणि जे देवाची सेवा या ठिकाणी विश्वासूपणे करतील तिथे बक्षीस आहे. तिथे देखील त्याच्या शिष्यांना, त्याच्या लोकांना ते नेमणूक करील देवबाप, त्यांची अधिकारी देवबाप त्यांना करील, ज्ञानिवारा करणार करील, त्यांना त्याच्यावर राज्य देणारा, राज्य स्थापन त्यांना तो उभा करेल, त्यांना ज्यांनी प्रभूची सेवा हृदयातून केलेली आहे आणि जे त्याच्याशी विश्वास आहे. आणि आम्ही पाहिलं तर 11व्या अध्यायाचं 5-15 वचनामध्ये तर आम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी हे 15 वचन सांगतं की 7व्या देवदूत 11व्या प्रकटीकरण 11:15 प्रकटीकरण 11:15 हो हो तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थाचे व्यापारी रडत व शोक करीत तिच्या पिढेच्या भयामुळे दूर उभे राहतील. 11:15 मी वाचतो प्रकटीकरण. 7व्या देवदूताने करणा वाजविला तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या आणि त्या म्हणाल्या की जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. राईट. आणि तो युगानुयुग राज्य करील. प्रेज द लॉर्ड. आमच्या हे जगाचं राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगानुयुग राज्य करील. अशा प्रकारे ही वाणी 7वा करणा वाजल्यानंतरची आहे. प्रेज द लॉर्ड. तर त्याचं हे राज्य होणार युगानुयुग. त्या ठिकाणचं राज्य आहे माझं, या ठिकाणचं नाही असं प्रभू म्हणतो. एकदा काय झालं, त्याला राजी करण्यासाठी लोकांनी म्हटलं तुम्ही आमचे राजे व्हा. म्हणजे एवढी मोठी त्याची पोझिशन होती, इतके लोक त्याच्या मागे होते. येशूला म्हणत होते तुम्ही राजे व्हा, आमचे राजे व्हा. पण तो म्हणतो की नाही, माझं हे राज्य नाही, या ठिकाणचं माझं राज्य नाही. आज मोठं होण्यासाठी आज किती धडपड करतात लोक, जीवाचं रान करतात. जीवाचं रान काय करत नाहीत की मला ते मिळवायचंय, मला ते व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, मला खासदार व्हायचंय, मला नगरसेवक व्हायचंय, मला मोठं व्हायचंय. आणि मग कोणत्याही थराला जायला तयार आहे, मला व्हायला पाहिजे. हो, चांगली गोष्ट आहे. तुम्ही ते अपेक्षा करता आणि सेवा करता, तो सेवेचा भाग आहे. आणि परंतु प्रभू सर्वस्व असताना, देवाचा समान असताना, त्याने देवा समान आपल्याला स्वतःला त्याने हे केलं. तो लीन झाला, इतका लीन झाला की तोने माणसाचं रूप धारण केलं आणि मानव होऊन आला. असा प्रभू आहे ज्याच्या आम्ही अधीन असावं, ज्याचं आम्ही ऐकावं. तुम्ही म्हणाल पास्टर हा जो तुम्ही मुद्दा मांडलाय, कदाचित प्रश्न कराल तुम्ही मला, एखाद्याने जर प्रश्न केला आणि त्यांनी जर विचित्र गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या करायच्या का, ज्या चुकीच्या आहेत, तर तुम्हाला मी सांगतो अधीन राहणं म्हणजे काय, त्यांच्या अधीन असणं, त्यांचं ऐकणं. उद्या ते काही सांगतील तर तेच आपण करायचं का, तसं नाहीये. त्यासाठी आपण बांधील नाहीयेत बंधू भगिनींनो, हे लक्षात ठेवा. म्हणून मी देवाचे उपकार मानतो. अशा प्रकारे आम्ही पाहतो की दानिएलाच्या संदर्भामध्ये तसं झालं होतं. दानिएलाच्या बद्दल असं काय झालं होतं त्याचं एक महान उदाहरण आहे 4थ्या अध्याय, दानिएलाचं पुस्तक 4थ्या अध्यायामध्ये. तर दारियावेश त्या ठिकाणी राजा होता आणि त्या लोकांनी, दानिएल फार मोठ्या हुद्द्याला चढला, पण लोकांनी त्याचं कटकारस्थान केलं की आता दानिएलला खाली पाडायचं. कसं करायचं की हा देवाच्या संदर्भामध्ये फार प्रार्थना करतो आणि आपण असं काहीतरी करूया की जो दानिएल पडेल, दानिएलला काहीतरी. मग त्यांनी असा एक हे केलं प्लॅन की दानिएलाला कसं तरी करून सिंहाच्या गुहेत टाकलंच पाहिजे असं काहीतरी. म्हणजे काय केलं त्यांनी, ते लोक आणि राजासाहेब एक काम करा, 30 दिवस तुमची सेवा केली पाहिजे, तुमचीच उपासना केली पाहिजे. अशा प्रकारे आम्हाला त्याच्यावर लिहून द्या की तुमची उपासना जर करणार नाही कोणी तर त्याला सिंहाच्या गुहेत आपण टाकूया, पण 30 दिवस तुमचीच उपासना करायची. आणि मग दुरा नामक मैदानामध्ये दुरा नामक एक मोठी स्टॅच्यू म्हणजे पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्याला लोकांना सांगितलं की बासरी वगैरे, पुंगी काय बासरी हे ते वाजलं, वाद्य वाजलं की तुम्ही नमन करा. आणि मग ही दानिएलाला ही गोष्ट अडचणीत पाडणारी होती, कारण हा देवाची प्रार्थना करणारा होता. आणि म्हणून त्याच्यावरही हे नियम होता त्या दारियावेश राजाचा, ज्या सही केली होती दारियावेश राजाने की हो करा तसं, काय हरकत नाही, तुमचं जर म्हणणं आहे. माझी मोठी मैदानामध्ये दुरा नामक मैदान तिथे मूर्ती स्थापन केली आणि मी पाहतो की त्या दानिएलावर हे संकट लोकांनी आणलं होतं. पण दानिएलाने दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करायचं थांबलं नाही. तरी त्याच्या ज्या खिडक्या होत्या यरुशलेमच्या दिशेने त्याने परत उघडल्या त्या, आणि उघड्या करून ते देवबापाची उपासना करू लागला, धन्यवाद देऊ लागला, प्रार्थना करू लागला दिवसातून 3 वेळा. आणि ही गोष्ट लोकांना समजली तेव्हा त्या राजाकडे ते गेले आणि म्हणाले की हा दानिएल आपण जे आणलेला आहे त्यांना, जो आपल्या याच्यामध्ये आहे म्हणजे चाकरीमध्ये आहे, तो तर काही ऐकायला तयार नाही, तो त्याचीच देवाची उपासना करतो, तुमची उपासना करत नाही.
आणि म्हणून त्याच्यावर हे संकट लोकांनी आणलं होतं, म्हणून त्याला त्या याच्यात टाकण्यात आलं, सिंहाच्या गुहेमध्ये. आणि प्रियजन हो, हे दानियेला माहीत नव्हतं का की मला तिथं टाकतील? मी जर देवाच्या व्यतिरिक्त देवालाच नाही, आपण जर हे असंच करू राहिलो, प्रार्थना करायला लागलं तर मला सिंहाच्या गुहेत टाकतील. मला जर नाही तिथं दंडवत घातला तर मी वाचेल, मी जर दंडवत घातला तर वाचेल, पण मी जर अशीच प्रार्थना करत राहिलो तर मला तिथं टाकतील. हे त्याला माहीत नव्हतं का? हा प्रश्न आहे. हा माहीत होतं. नाही माहीत असताना तो प्रार्थना करतो की देव मला सांभाळेल, देव माझ्याबरोबर. प्रियजन, जर अडचणीत कोणी तुम्हाला आणत असेल तर प्रभू तुमच्या बरोबर आहे. अडचणीतून बाहेर काढणार आहे, देव तुम्हाला शुद्धता देईल. आणि म्हणून मूर्तीपूजा आणि ह्या सर्व गोष्टी यापासून पळा, त्यामध्ये चिटकून राहू नका. प्रेज लॉर्ड. कारण त्या निरर्थक आहेत त्या गोष्टी. जे चुकीच्या गोष्टी तुम्हाला करायला होतील त्याच्या बांधिलकी नाहीत. आपल्याला स्वातंत्र्य आहे, आपण त्यांच्या अधीन आहोत, म्हणून तुम्ही काहीही सांगतील आणि आपण काही ऐकायचं असा त्याचा अर्थ घेऊ नका. आमेन. हो, तसा अर्थ नाही याचा. आम्ही त्याचा आदर करतो, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, आम्ही त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो, आम्ही त्यांच्या अधीन आहोत, आम्ही त्यांच्या स्वाधीन आहोत. पण ते काहीही कोणाला काही लादू नये, मनाविरुद्ध काही गोष्टी करू नये, देवाच्या वचनाविरुद्ध काही गोष्टी झाल्या तर आपण त्यासाठी बांधील नाहीयेत. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून माझ्या बंधू आम्ही हे पाहतो की दानियेलाला देवाने वाचवलं. आणि दारियावेशाला ज्यावेळेस समजलं की दानियेला त्याच्यात टाकलं, त्याला रात्रभर झोप नाही आली. सकाळी पहाटच येते, देवाच्या महान सेवका दानियेला, तुला देवाने सांभाळे का? तू सुरक्षित? हो म्हणे, मी सुरक्षित आहे राजेसाहेब, मी काही अपराध तुमचा केला नाही, देवाचा देखील नाही, आणि मी अगदी सुरक्षित आहे, तुमचा दास. आणि म्हणून त्याला फार आनंद झाला, त्याने त्याला बाहेर काढलं. तर प्रियजन हो, दानियेलाला सिंहाच्या गुहेतून सोडवणारा, म्हणजे त्याच्यातून त्या तावडीतून प्रभू परमेश्वर आहे, तो तुमचा आणि माझा देव आहे, तो आपल्याला सोडवेल. मग प्रियजन हो, आम्ही हे आहे की आम्ही देवाला पहिलं स्थान दिलं पाहिजे. सत्ताधीश जे आहेत त्यांची सत्ता येईल, सत्ता जाईल, दुसरे कोणी येईल, पण ते सत्ताधीश कसे असोत, पण प्रभू म्हणतो त्यांच्या अधीन असा. हे देवाचं वचन आम्हाला शिकवतात. त्यांचं भय बाळगा, त्यांना पहिलं स्थान द्या. आणि म्हणून प्रियजन हो, आम्ही पाहतो की ही जी सत्ता आहे ही देवाने नेमलेली आहे, असं रोमकरास पत्र 13 अध्याय 1 वचनामध्ये आहे. आणि दानियेलाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं 2:21 मध्ये देखील पाहिलं की तो प्रसंग आणि समय बदलतो. तो राजांना स्थान संपन्न किंवा स्थानभ्रष्ट असं करतो. तो ज्ञानात ज्ञान देतो आणि बुद्धिमानाला बुद्धी देतो. प्रेज लॉर्ड. अशा प्रकारे हा महान देव आहे जो सर्व काही करतो आणि तो थोर आहे. सर्व राजे त्याच्या हातात आहेत. आणि माझ्या बंधू भगिनींनो, जे आज राजे नेमले आहेत, जे आज मंत्रिमंडळ आहे, जे आज कोणताही पक्ष येऊ, त्याच्यासाठी आम्हाला प्रार्थना करायची. देवा, त्यांना योग्य बुद्धी दे, त्यांना तू सांभाळ, त्यांचे माइंड तुझ्या हातात देतो आम्ही त्यांना तू. कारण देवा परमेश्वरा, राजाचं मन पाटाच्या पाण्यासारखं कुठेही घेऊन जाणारा तुझ्या हातात आहे त्यांचं मन. आमेन. आणि म्हणून आपला प्रभू जो आहे तो देवांदेव, देवाधिदेव, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, सर्व अधिपतींचा अधिपती आहे. आणि सब नबियों का खुदा, सब बादशाहों का बादशाह, सब खुदा का खुदा और बादशाहों का बादशाह है. हालेलुया. जीसस, येशू मसीह. आमेन. असा तारणारा प्रभू आहे तो. सर्वांचा देव आहे, सर्वांचा प्रभू आहे. त्याला पहिलं स्थान द्या आणि एकमेकाला प्रीतीने जिंका, प्रेमाने. आपल्यापेक्षा इतरांना थोर माना, यापेक्षा चांगली गोष्ट कोणती नाही. आमेन. तर देव तुम्हाला आशीर्वादित करू. माझा विश्वास आहे की या जी आलेली सत्ता आहे, या प्रियजनांसाठी आमच्या प्रार्थना आहेत की ते आशीर्वादित असतील, त्यांना देव चालवील आणि त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांची जी 5 वर्षाची कालावधी आहे, देव करो टिकव, त्यांना आशीर्वाद लाभो, त्यांना चांगली बुद्धी देव, त्यांना पवित्र प्रभू परमेश्वर त्यांना त्याच्या प्रेरणेने देवबाप त्यांना चालवो. आणि आमचा महाराष्ट्र एक आशीर्वादाचं कारण हो, इतरांपेक्षा हाय लेवलचा, इतरांपेक्षा उच्च, इतरांपेक्षा चांगला हो. आणि आमच्या या महाराष्ट्राला, या भारत देशाला देवापाने खूप आशीर्वादित करावं म्हणून आपण प्रार्थना करू. आणि प्रार्थना करा सर्वजण. आणि या सत्तेला प्रभू परमेश्वर आपल्या हाताने चालवो आणि देवबाप त्यांना सुबुद्धी देव, एवढी प्रार्थना आम्ही करणार आहोत. देवबाप आपल्याला आशीर्वाद देव. आणि या वचनाच्याद्वारे माझा विश्वास आहे की आपण आशीर्वादित झालेला आहात. आणि म्हणून अधीन राहणं हे प्रभूने शिकवलं आहे. आणि म्हणून या सर्व वचनासाठी देवबापाची उपकार स्तुती करतात, त्याला धन्यवाद देतो.
आमेन. थँक्यू.